शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मान्सून पूर्व लागवडीत टोमॅटोमध्ये त्या ठिकाणी व्हायरस, त्याचप्रमाणे पानांच्या वाट्या होणं, फुटवा कमी मिळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मर रोगाचा प्रादुर्भाव होतोय. त्या संदर्भात आपण कसं कामकाज केलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ देतोय. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना 20, 25, 30 दिवसाचे प्लॉट झाले, फुटवा अजिबात होत नाहीये, मर रोगाचा प्रादुर्भाव येतोय, फुलांची संख्या कमी आहे, आले फुलं तर ते फळामध्ये रूपांतर होत नाही. त्याचप्रमाणे मर रोगाचा प्रादुर्भाव आणि पानांच्या वाट्या होणं का होत आहे? वाढलेलं टेम्परेचर 100% आहे. मग या टेम्परेचरमध्ये काही प्लॉट चांगले आहेत, काही प्लॉट का खराब होत आहेत, मर रोग का येतोय, या सगळ्या समस्यांवर काय उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या केल्यानंतर 100% त्या रोगावर तुम्हाला नियंत्रण मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी स्वतः तुम्हाला देतो. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव संदीप रंगनाथ सांगळे, राहणार धुळाट, पोस्ट पिंपरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 7588 29 5701. डॉक्टर किसानला तुम्ही कधीपासून ओळखता? 2 वर्षापासून. गेल्या वर्षी टोमॅटोचा प्लॉट केला होता रजिस्टर, हो, मग यावर्षी का केला परत? गेल्या वर्षी जे रिझल्ट मिळाले ते कोणाला नाही मिळाले, ते मला मिळाले. म्हणून या वर्षी मी परत डॉक्टर किसानचीच भेट घेतली आणि डॉक्टर किसानच प्लॉट रजिस्टर केला. आता या तुमच्या सिन्नरच्या या भागामध्ये म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी सिन्नर असेल, चांदवड, येवला, की ज्या मान्सून पूर्व लागवड आहे, म्हणजे एप्रिल एंडिंगच्या 15-20 एप्रिल असेल, 25 एप्रिल, 1 मे, 5 मे, या शेतकऱ्यांना मर रोगाचा प्रादुर्भाव येतोय. पानं असे आतमध्ये वाट्या झाले. तुमचं तर मला वाट्या तर कुठं काही दिसत नाही, नाही. कुठंच नाही आपली वाटी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, फुटवा देखील खूप सुंदर आहे दिवसाच्या मानाने, कारण फुल टेम्परेचर मध्ये लागवड. आज जवळजवळ 23-24 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि फुटवा आपण या ठिकाणी बघू शकतो. तर ज्या ज्या शेतकऱ्यांना फुटव्याची अडचण येते, प्लॉट 20-22 दिवसाचा आहे, त्या शेतकऱ्यांनी 18, 19, 20, 22 दिवसापर्यंत 18 ते 22 या 4-5 दिवसामध्ये एकरी त्या ठिकाणी द्यायचं आहे 5 लिटर फोरस्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. जे प्लॉट 23, 24, 25 दिवसाच्या पुढे गेले, ज्यांना फुटव्याची गरज आहे, त्या शेतकऱ्यांनी द्यायचंय वेगळी ग्रेड द्यायची. त्या ठिकाणी एकरी 5 लिटर फोरस्ट्रोकच घ्यायचंय. फोरस्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचंय 15-30-10. नीट लक्षात घ्या, फक्त 2 किलो मास्टर 15-30-10 ही ग्रेड फक्त 2 किलो घ्यायची आहे. मास्टर 15-30-10 ही 2 किलो ग्रेड घ्यायची 23-24 दिवसाच्या पुढं, 30 दिवसापर्यंत जिथं फुटवा सरळ काडी आहे तिथं. त्याच्यानंतर पानांच्या वाट्या का होत आहे? फॉस्फरस हे झाडाला व्यवस्थित मिळत नाही, म्हणून फॉस्फरस युक्त खतं सुरुवातीपासून जसं मी सांगितलं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, सुरुवातीला 13-40-13, नायट्रोजन कमी, पोटॅश कमी आणि फॉस्फरस. त्याच्यानंतर परत आपण 12-61चा वापर करतो. मॅग्नेशियम सल्फेट असेल, परत 15-30-10 असेल, 15-30-15 असेल, 11-44-11 असेल. ते फॉस्फरस झाडामध्ये जर राहिला तर ज्या रस शोषक किडी आहे पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, लाल कोळी असेल, म्हणजे सगळ्याच सूक्ष्म किडी, ज्या सकिंग पेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्याचा अटॅक झाल्यानंतर पानांमधला रस शोषला जातो, हरितद्रव्य कमी होतात, झाड हे कमकुवत होतं, जैविक अजैविक ताण झाडावर येतो. तो घालवण्यासाठी आणि कीटकनाशकाची कोणती फवारणी केली पाहिजे ते देखील मी सांगणार आहे. सांगळे साहेब, एक माझा प्रश्न असा असेल की तुम्ही लागवड केली पाडव्याच्या दिवशी, फुल पाडव्याच्या आदल्या दिवशी नंतर केली, दुसऱ्या दिवशी पाडवा, मला वाटतं अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी. अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 18 मेला, 18 मार्च, 18 एप्रिलला लागवड केली. 18 एप्रिल आणि आज 12 मे, म्हणजे ते 11-12 दिवस आणि हे 12 दिवस, 24 दिवसाचा प्लॉट आहे. एकंदरीत जे टेम्परेचर आहे या 24 दिवसात, आजूबाजूचे प्लॉट तुमच्या सोबत लावलेले आणि तुमच्या प्लॉट मध्ये काही बदल जाणवतो का? भरपूर बदल आहे. भरपूर बदल. हो, लोकांकडे फुटवे कमी आहे, झाड सरळ वाढतंय, सरळ फुटवा कमी आहे, नुसती फक्त काडीवर चालली आहे आणि पानं निस्तेज आहे. हा, पानं असे काहींचे पानं आता वळायला लागले, तर आपल्याकडे तसं काही दिसत नाही. दिसत तर नाहीच, मला मी पूर्ण निरीक्षण केलं. तर त्यासाठी काय करायचंय? पानं ज्याच्या आतमध्ये वळताय, वाट्या होत आहे, जिथं जैविक त्रास किंवा अजैविक ट्रेस ज्याला आपण म्हणतो, ट्रेस मध्ये झाड गेलेलं आहे, तिथं काय करा, एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक 2 किलो मास्टर 15-30-15 ग्रेड, नीट लक्षात घ्या, 15-30-15 फक्त 2 किलो घ्यायचंय. जिथं ट्रेस मध्ये झाड गेले तिथं रूट झोन ऍक्टिव्ह झाला पाहिजे. रूट झोन ऍक्टिव्ह होऊन तुम्हाला फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅश या 3 खतांची पूर्तता. रूट झोन जर ऍक्टिव्ह असेल तरच ते खत वरती झाड उचलेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल पानांच्या वाट्या आणि फुटव्यासाठी. आता वरतून काय फवारणी केली गेली पाहिजे? वरतून फवारणी
तुमची नागाळी असेल, पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, याच्यासाठी 200 लिटरला जेमिझोन 250 मिली, त्याच्यासोबत सनरूफ 500 मिली आणि त्याच्यासोबत पेगासस 200 ग्रॅम, हे तिन्ही एकत्र घेऊन 200 लिटरचं प्रमाण मी सांगितलं. एक दिवस गॅप जाऊ द्यायचं. एक दिवसानंतर जे मी सांगितलं जैविक अजैविक, बायोटिक अबायोटिक ट्रेस ज्याला आपण म्हणतो, तानाखाली झाड आहे, वाढलेलं ऊन आहे, येणारं ढगाळ हवामान आहे, तापलेली जमीन आहे, या सगळ्या गोष्टींवर त्या ट्रेसमधून झाड बाहेर काढायचं असेल, फ्रेश करायचं असेल, पानं सरळ करायची असतील, तर हा पहिला स्प्रे झाल्यावर एक दिवसाआड तुम्हाला स्प्रे करायचं आहे अभिनिलचं ओनिक्झोल 250 मिली, ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बिपट 100 ग्रॅम. हा स्प्रे केल्यानंतर परत 6व्या दिवशी हा स्प्रे रिपीट करायचा. प्लॉट पूर्ण ट्रेसमधून बाहेर येईल. आता आपण आलो होतो त्या ठिकाणी जेमिझोन, सनरोप, पेगासस, ओनिक्झोल, मॅग्नेशियम सल्फेट, कॉम्बिफर्ट. तानाच्या बाहेर आपण प्लॉटला काढलेलं आहे. आता प्लॉटला कुठंतरी फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. पहिली बांधणी आपण केली, एक एक दोन दोन दोरी लावलेली, 27, 28, 30, 32 दिवसाचा प्लॉट झाला. त्यावेळेस जास्तीत जास्त फुलांची संख्या आपल्याला मिळवायची, कारण ब्रँचेस आपण मिळवल्या, फांद्या भरपूर मिळवल्या. जास्तीत जास्त फुलं जर मिळाले तर जास्तीत जास्त फळं आपल्याला मिळतील आणि चांगला अवरेज मिळेल. त्यासाठी आपल्याला जमिनीतून द्यायचं एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 28 ते 32 दिवसाच्या दरम्यान, एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20 आणि 500 ग्रॅम बोरान. त्यानंतर एक कीटकनाशकचा स्प्रे करत असताना ॲम्प्लिगो 200 लिटरला 80 ते 100 मिली, रोको 200 ग्रॅम असा एक साधा स्प्रे करू शकतात. अटॅक जर वाटत असेल, जास्त गरज जर असेल, तर तिथं इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिकेट 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर 4थ्या दिवशी फुलांची संख्या वाढवायची, भरपूर प्रमाण फुलं आले पाहिजे, फ्लावरिंग वाढलं पाहिजे. त्यासाठी 200 लिटरला ग्रोस्टारचं ग्राफर 50 आणि 50, फक्त 50 मिली ग्राफर, 0-49-32 500 ग्रॅम, बोरान 100 ते 150 ग्रॅम आणि त्याच्यासोबत मध, जे मध आपण जिभेवर चाटतो किंवा जे खातो औषधी म्हणून, ते मध 150 मिली तुम्हाला घ्यायचं आहे. कधी? हॅपी न्यूज दिल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी. त्यानंतर पुढे जाऊन फुलाचं फळामध्ये रूपांतर हे 100% झालं पाहिजे, म्हणून आपण ग्राफरची फवारणी केली. तरी एक फवारणी अजून आपल्याला करायची, तिथं फवारणी करायची 0-52-34, 0-52-34 500 ते 600 ग्रॅम. सायटोकॉनिन झाडातली वाढवायची, तिथं 6B 3 ग्रॅम, 15 ppm 6B घ्यायचं आहे, 3 ग्रॅम 6B, बोरान 100 ग्रॅम आणि 22 टीन हे बुरशीनाशक 200 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर 36, 37, 38, 39, 40 दिवसाच्या दरम्यान एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला करायचा आहे. सुपारीच्या आकाराचे फळं तुम्हाला झाडावर दिसायला सुरुवात होतील. त्यावेळेस तुम्हाला वायोगा 80 मिली, मोएंटोडी 200 मिली किंवा एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली, दोघांपैकी असा एक स्प्रे त्या ठिकाणी कीटकनाशकचा करून घ्यायचा आहे. आणि त्या दरम्यान परत एकदा फुटव्यासाठी सेटिंग सुरू होते, त्यावेळेस अजून आपल्याला 3री बांधणी करायची, तारीपर्यंत झाड न्यायचं आहे, फुटवा चांगला मिळवायचा आहे. त्यावेळेस जमिनीतून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 10 ग्रॅम 6B आणि 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 या खताची मात्रा आपल्याला त्यावेळेस द्यायची. मित्रांनो, तुमच्या सगळं लक्षात आलं असेल की वाढलेल्या तापमानात पानाच्या वाट्या होऊ न देणे, त्याच्यासाठी जेमिझोन सनरोप, खालून जमिनीतून एकरी 5 लिटर पोस्ट्रोक, 2 किलो मास्टर, 15-30-10, 15-30-10 हे खताची ग्रेड. त्यानंतर हॅपी न्यूज, त्यानंतर ग्राफरची फवारणी, त्यानंतर वायोगा मोएंटोडी, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. म्हणून मान्सून पूर्व एक गोष्ट सांगायची राहून गेली, मान्सून पूर्व लागवड केलेले जे प्लॉट आहे तिथं मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. तिथं जर बूड पिचकं होत असेल, काळं पडत असेल, तर तिथं एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 500 मिली अल्ट्राबॅक आणि 500 ग्रॅम कॉपर याची ड्रिंचिंग करा. 100% तुम्हाला मर रोगावर त्या ठिकाणी 24 तासामध्ये रिझल्ट मिळालेला दिसेल. आजचा हा व्हिडिओ मर रोग असेल, पानांच्या वाट्या असतील, फुटवा असेल, सेटिंग असेल, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ज्या ज्या गोष्टींची अडचण आहे त्या गोष्टी करून बघा. कंट्रोल लाईन सोडा किंवा एका प्लॉटला वापरा, एका प्लॉटला वापरू नका. रिझल्ट जर डोळ्याने बघायचे असेल तर अशा पद्धतीने काम करा. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.